आज आपल्या सोबत आहे सौ अनुपा अमित गोरे ऑफ अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी. स्टडी अब्रॉड क्षेत्रातला 20 वर्षांहून अधिक अनुभव तसेच GRE अँड IELTS या परीक्षेसाठी सर्टिफाईड ट्रेनर. स्टडी अब्रॉड करता ऍडमिशन साठी कोणता एंट्रन्स एक्झाम द्यायला लागतात? सो मी असं म्हणेन की ह्या एंट्रन्स टेस्ट ज्या आहेत ही फर्स्ट स्टेप आहे आपल्या स्टडी अब्रॉड प्रोसेसमध्ये. आणि ह्यामध्ये 2 प्रकारच्या टेस्ट घ्याव्या लागतात. एक तर इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ज्याच्यामध्ये तुमची IELTS आहे, टोफेल आहे, PT किंवा डिओलिंगो ह्यापैकी एक टेस्ट घ्यावी लागते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट असते, म्हणजे जे स्टुडंट साधारणपणे USA ला जाण्यासाठी प्लॅन करतात त्यांना GRE किंवा SAT यापैकी टेस्ट घ्यावी लागते. सो 12th नंतर जे प्लॅन करतात ते SAT घेतात आणि जे त्यांचा बॅचलर्स झाल्यानंतर मास्टर्स साठी प्लॅन करतात ते GRE घेतात. ओके. ह्याचं प्रिपरेशन मात्र तुम्हाला म्हणजे 12वी नंतर जायचं असेल तर 10वी नंतर स्टार्ट करावं लागतं आणि तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर जायचं असेल तर साधारणपणे 3rd इयर पासून तुम्हाला या प्रोसेसमध्ये काम करावं लागतं. तुम्ही IELTS एक्झाम बद्दल व त्याच्या तयारीबद्दल डिटेल सांगाल का? सो IELTS ही इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सीची टेस्ट आहे जी खूपच पॉप्युलर आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक तर अकॅडमिक आणि जनरल. सो जे स्टुडंट्स अकॅडमिक म्हणजे स्टडीजसाठी प्लॅन करतात ते अकॅडमिक मॉड्यूल घेतात आणि जे जॉब किंवा मायग्रेशनसाठी जातात ते जनरल IELTS घेतात. पण ही जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये तुमचे 4 स्किल सेट जे आहेत ते टेस्ट केले जातात, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग. आणि दिस इज आउट ऑफ इच 9 बँड. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्किल सेट मध्ये 6 किंवा 6.5 आणि ओव्हरऑल 6.5 एवढा युनिव्हर्सिटीला तुम्हाला रिक्वायरमेंट असतो, तेवढी त्यांची युनिव्हर्सिटीची स्कोर रिक्वायरमेंट असते. आणि मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे IELTSचं सेंटर इज अवेलेबल व्हेरी वेल इन नाशिक. आणि आपल्या इन्स्टिट्यूटमधून साधारणपणे 200 ते 250 स्टुडंट्स पर इयर हे टेस्ट देतात आणि त्यातले बरेचसे स्टुडंट्स नाशिकमध्येच टेस्ट देतात. नाशिकमधून परदेशी शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण किती आहे? इट्स अ गुड क्वेश्चन आणि ॲज अ वुमन एंटरप्रेनर आय वुड लाईक टू आन्सर दिस क्वेश्चन. सो मला आठवत आहे की जेव्हा मी सेंटर स्टार्ट केला तेव्हा मुलींचं प्रमाण अगदीच कमी होतं, म्हणजे 10 ते 15% मुली साधारणपणे स्टुडंट्स ज्या आहेत त्या प्लॅन करायच्या. पण आता हे प्रमाण वाढून जवळजवळ 30 ते 35% मुली ग्रॅज्युएशनसाठी किंवा इव्हन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी सुद्धा प्लॅन करतात. आणि ह्याच्यामध्ये एक चांगला पॉईंट असा आहे की ज्या आपल्या बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या मुलींसाठी 0.5% इंटरेस्ट रेट कमी करतात. सो दिस इज रिअली एनकरेजिंग फॉर अस. क्या बात है. विद्यार्थ्यांना स्टडी अब्रॉडला जाताना त्यांच्या पालकांचा काय रोल असतो? अगदी महत्वाचा रोल असतो मी म्हणेन, कारण हा जो डिसिजन आहे स्टडी अब्रॉड हा एका स्टुडंटचा नसून तो फॅमिली डिसिजन असतो. सो त्याच्यामध्ये पालकांना मॉरल आणि फायनान्शियल असं दोन्ही प्रकारचा सपोर्ट करावा लागतो. म्हणजे खरं जे तुमचं अकॅडमिक आहे किंवा तुमचं अकॅडमिक आणि तिकडचं लाईफ बॅलन्स करणं हे सगळं स्टुडंटच करत असतो, पण त्यामागे जी स्ट्रेंथ किंवा बूस्ट लागतं, मोटिवेशन लागतं ते पॅरेंट्सना द्यावं लागतं. आणि अपार्ट फ्रॉम फायनान्स मी बघते की अगदी राईट फ्रॉम एंट्रन्स टेस्ट प्रिपरेशन पॅरेंट्स प्रत्येक स्टेपमध्ये इन्व्हॉल्ड असतात. आणि आपल्या इकडचा ट्रेंड असा आहे की आपल्याकडे एज्युकेशन ह्या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं आणि शेवटपर्यंत हा पालकांचा सपोर्ट असल्यामुळे बरेचसे स्टुडंट्स तिथे खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होतात. आणि आता बरेचसे स्टुडंट्स आपले जे आपल्या इन्स्टिट्यूटमधून गेले ते बरेचसे स्टुडंट H1 किंवा PR वर आहेत. सो पालकांच्या सपोर्ट शिवाय तर हे शक्यच नाहीये. सो डेफिनेटली पालक खूप महत्वाचा रोल प्ले करतात. व्हिसा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणती तयारी करायला पाहिजे? व्हिसा ही एक तुम्हाला परमिट असतं त्या देशामध्ये राहण्यासाठी, पण बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्या नंतरच येतात. सो त्याच्यामध्ये तुमचं अकोमोडेशन असतं, एअर तिकीट असतं, फॉरेक्स असतं, इन्शुरन्स असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो अकोमोडेशन बुकिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बिकॉज यू आर रिअली लुकिंग फॉर होम अवे फ्रॉम होम. राईट. मग त्याच्यामुळे तिथे रूम पार्टनर चांगला मिळणं, योग्य असणं तुम्हाला अकोमोडेशन, ते तुमच्या शिक्षणासाठी पूरक असणं, प्लस तुम्हाला अफोर्डेबल पण असणं ही गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये एअर तिकीट आलं, फॉरेक्स. आता आम्हाला असं जाणवतं की आपल्या इथे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये बरेच पैसे असतात, पण ते युनिव्हर्सिटीला डिस्बर्स कसे करायचे, ट्रान्सफर कसे करायचे त्यासाठी फॉरेक्स. मग तुम्ही जेव्हा इथून कॅश घेऊन जाता तेव्हा कॅश, लिक्विड कॅश किती न्यायची, कार्डमध्ये किती असले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. प्लस बरेचसे डूज अँड डोंट्स असतात, कारण तिथल्या सोशल सिस्टम्स खूप वेगळ्या आहेत, एज्युकेशन सिस्टम खूप वेगळी आहे. मग ती जाणून घेणं, त्याला अडॅप्ट होण्यासाठी आधीपासून प्रिपरेशन करणं. मग हे जे 10 to 12 आपले जे इम्पॉर्टंट बुलेट पॉइंट्स येतात व्हिसा नंतर, त्यासाठी आपण व्हिसा झाले
आलेल्या स्टुडंटचं एक प्री डिपार्चर सेशन घेतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आमच्याकडे दर वर्षी 300 ते 400 स्टुडंट आणि त्यांचे पॅरेंट्स येतात. आणि ह्या प्री डिपार्चर मध्ये त्यांना आम्ही जे डूज अँड डोंट सांगतो त्याच्यामुळे ते बरेचसे प्रिपेअर्ड असतात. येस. परदेशामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात? प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा आपण त्याला हार्डशिप म्हणू शकतो. कारण तिथली जी सिक्युरिटी सिस्टम आहे, त्यांची एज्युकेशन सिस्टम आहे, ही खूपच चांगली आहे. ओके. त्याच्यामुळे हार्डशिप्स ज्या असतात त्या स्टुडंट्सना बऱ्याच ओव्हरकम कराव्या लागतात. तर यामध्ये फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज तुमचा होमसिकनेस. होमसिकनेसमुळे काय होतं, स्टुडंटचं मोराल डाऊन होतं आणि ऑटोमॅटिकली त्याच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. बरोबर. सो होमसिकनेस ओव्हरकम करण्यासाठी द ओनली सोल्युशन इज यू रिमेन बिझी. आणि नॉट ओनली इन स्टडीज, मेनी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, त्यांचे कल्चरल अफेअर्स असतात तुमचे, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लब्स असतात. सो जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हली बिझी राहता, सोशल नेटवर्किंग वाढवता, त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट इझिली ओव्हरकम करता येते. आणि यू रिअली एन्जॉय दॅट स्टडी अब्रॉड एक्सपिरियन्स, आय विल से. सो दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. दिस इनिशिएटिव्ह इज ब्रॉट यू बाय अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टन्ट्स इन नाशिक.